जय महाराष्ट्र. शिवराज्य मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रात एक नाव सातत्यानं चर्चेत राहिलं, मनोज जरांगे पाटील. रस्त्यावर उतरलेलं आंदोलन, उपोषण, लाखोंचा जमाव आणि सरकारला हादरवणारा आवाज. पण आज प्रश्न असा आहे, या आंदोलनातून सामान्य जनतेला नेमकं काय मिळालं? हे आंदोलन फक्त एका समाजासाठी होतं की संपूर्ण महाराष्ट्रासाठी? चला सविस्तर समजून घेऊया. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसाठी. पण हे आंदोलन केवळ घोषणा आणि मोर्चांपुरतं मर्यादित राहिलं नाही. हे आंदोलन थेट गावागावात पोहोचलं. गरीब शेतकरी, मजूर, तरुण यांना जोडून गेलं आणि सरकारवर मोठा नैतिक दबाव निर्माण झाला. ही लढाई केवळ आरक्षणाची नव्हती, ती होती हक्क, ओळख आणि न्यायाची. या आंदोलनातून सामान्य माणसाला मिळालेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आवाज. आजवर अनेक प्रश्न दुर्लक्षित राहिले. बेरोजगारी, शिक्षणातील अन्याय, सरकारी नोकऱ्यांमधील मर्यादा, शेतकऱ्यांची अडचण. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सामान्य माणसाला वाटलं, आपणही रस्त्यावर उतरू शकतो, आपलाही आवाज सरकारपर्यंत पोहोचू शकतो. हा आत्मविश्वास सामान्य जनतेसाठी फार मोठा होता. या आंदोलनानंतर सरकारला चर्चेच्या टेबलावर यावं लागलं. समित्या नेमाव्या लागल्या. नोंदी, पुरावे, कुणबी प्रमाणपत्र यावर चर्चा सुरू झाली. थेट निकाल त्वरित मिळाले नाहीत, पण सरकारी यंत्रणा हल्ली. सामान्य जनतेला इथं मिळालेली गोष्ट म्हणजे सरकार जबाबदार ठरू शकतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. या आंदोलनामुळे समाजात एक महत्त्वाची जाणीव निर्माण झाली. आपले हक्क काय आहेत, संविधान आपल्याला काय अधिकार देतं आणि शांततेतूनही मोठा लढा उभा राहू शकतो. लाखो लोक शांतपणे रस्त्यावर उतरले. कोणतीही तोडफोड नाही, कोणतीही हिंसा नाही. ही बाब सामान्य जनतेसाठी शिकवण देणारी होती. प्रामाणिकपणे पाहिलं तर सर्व प्रश्न सुटले असं म्हणता येणार नाही. आजही आरक्षणाचा अंतिम निकाल प्रलंबित आहे. अनेकांना थेट फायदा मिळालेला नाही, पण संघर्षाची ठिणगी पेटली आहे. आणि कधीकधी लढा सुरू होणं हाच सर्वात मोठा विजय असतो. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून सामान्य जनतेला मिळालं स्वतःचा आवाज, हक्कांची जाणीव, सरकारला प्रश्न विचारण्याचं धाडस आणि एकजुटीची ताकद. हा लढा फक्त एका समाजाचा नव्हता, तो होता सामान्य माणसाच्या स्वाभिमानाचा. तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र.